नमस्कार. मातृदेवो भव, पितृदेवो भव. आजच्या या विशेष दिवशी आपण सर्व उपस्थित राहिलात याबद्दल आपले मनापासून स्वागत आणि आभार. अपडी तापडी टुकुर टुकुर मुसु मुसु रे मामा अपडी तापडी गुटुर गुटुर ओरा ह मामा अपडी तापडी टुकुर टुकुर मुसु मुसु रे मामा अपडी तापडी गुटुर गुटुर ओरा ह मामा. चुट्टू चुट्टू राजा साधी भोळी राणी लुट्टू पुट्टू संसाराची गोडुली कहाणी. राजा करी खोड्या राणी डोळा पाणी तरी गाती लाडे लाडे गुलू गुलू गाणी. पिकलं पान जोडून हा बांधला हिंदोळा साठी गेली पाठी तरी वयो वर्ष 16. राजा राणीची ही जणू आगळी तऱ्हा. वाह 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 क्या बात है. चूक भूल द्यावी चूक भूल घ्यावी 7 जन्म राजा राणी परी साथ व्हावी. होय अपडी तापडी टुकुर टुकुर मुसु मुसु रे मामा अपडी तापडी गुटुर गुटुर ओरा ह मामा. आजचा दिवस यासाठी खास आहे कारण आमच्या आई आणि बाबांच्या लग्नाला 55 वर्ष पूर्ण झाली. त्याच निमित्तानं हा सोहळा आम्ही सर्व भावंडांनी आयोजित केला आहे. आई आणि बाबा, सलाम तुमच्या 55 वर्षाच्या साथीला. कारण आजच्या डिजिटल जमान्यात 55 दिवस टिकणाऱ्या नात्यासमोर तुमचे 55 वर्षाचे नाते म्हणजे एक प्रकारचे विद्यापीठच होय. 55 वर्षापूर्वी तुम्ही दोघांनी एकत्र स्वप्नांची पायाभरणी केली, ते म्हणजे आपलं कुटुंब. 55 वर्ष म्हणजे अर्ध्या शतकाहूनही जास्त काळ. यात भांडण झाली असतील, रुसवे फुगवे झाले असतील, तरी पण एकमेकांचा हात कधी सोडला नाही. हाच तर खरा संसार. लोकांना प्रश्न पडत असेल की एवढी वर्ष संसार कसा झाला असेल, परंतु त्यामागे आहे तुमचा त्याग, समजूतदारपणा आणि एकमेकांवर असलेला अढळ विश्वास. तुम्हा दोघांचा हा प्रवास एखाद्या व्रतापेक्षा कमी नाही. आम्हा सर्व भावंडांचा तुमच्या पोटी जन्म झाला हे आम्ही आमचे भाग्य समजतो. संस्कार म्हणजे काय हे तुम्ही शब्दातून नाही तर कृतीतून दाखवले. त्यामुळेच तुम्हा दोघांना भांडताना किंवा वाद घालताना आम्ही कधी पाहिले नाही. आम्हा सर्व भावंडांना वाढवत असताना जी काही शिस्त लावायची होती व जे काही संस्कार द्यायचे होते ते अगदी प्रेमाने दिले. कधीही मुलगा आणि मुलगी असा भेदभाव केला नाही. सर्वांना समान वागणूक दिली. एवढे सर्व असले तरी तुम्हाला आवडणारा नीटनेटकेपणा, वक्तशीरपणा, तत्वनिष्ठता आणि प्रसंगी कडक भूमिका, यामुळे तुमची एक आदरयुक्त भीती आम्हा भावंडांना कायम असायची. आई आमची साधी, समंजस, शांत, कष्टाळू, सुगरण, आमच्या घरची अन्नपूर्णाच. कारण आमच्या घरी आलेला कोणताही पाहुणा कधीच उपाशी गेला नाही. आजच्या जमान्यात एक मूल सांभाळताना आई वडिलांची दमछाक होते. तुम्ही तर 6 मुले सांभाळताना आम्हाला कधीही काहीही कमी पडू दिले नाही. सर्वांना उत्तम प्रतीचे शिक्षण दिले आणि आम्हाला या जगात स्वतःच्या पायावर उभे राहण्यास आणि एक चांगले माणूस बनण्यास लायक बनवले. आई बाबा, तुमच्याबद्दल सांगावं तेवढं कमीच. आज आम्ही पाहतो लोक माणसापेक्षा पैशाला जास्त महत्त्व देतात. एवढंच कशाला, थोड्याशा पैशाने लोक हवेत जातात. पण तुम्ही कधीही तुमच्याकडे असलेल्या संपत्तीचा गर्व केला नाही किंवा त्याचा गैरवापरही केला नाही. संसाराचा गाडा ओढत असताना व आम्हा भावंडांना वाढवताना तुम्हाला किती अडचणी आल्या असतील, तरीही तुम्ही सर्व अडचणी स्वतःच्या हिमतीवर सोडवल्या. आपल्याकडे असलेल्या वडिलोपार्जित मालमत्तेला हात न लावता स्वाभिमानाने प्रत्येक प्रसंगाला सामोरे गेलात. हे आत्ताच्या युगात फार दुर्मिळ आहे.
याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे. तुम्ही दोघांनीही पैशांना जास्त महत्त्व दिले नाही. सर्वांच्या गरजांना, अडचणींना कायम पाठीशी उभे राहिला. एवढंच काय, अगदी आपल्या मुलांमुलींच्या सोयरीक पाहतानाही पैशांपेक्षा चांगली माणसे आणि माणुसकी पाहिली. कितीही पैसा आला तरी आपले पाय जमिनीवर पाहिजेत. तुमची हीच शिकवण आम्हा सर्व भावंडांमध्ये आत खोलवर रुजली आहे. म्हणूनच आमच्यापैकी कोणावरही काही संकट आले तरी आम्ही सगळे एकत्र येऊन त्याचा सामना करतो. आमच्यातील हे बॉन्डिंग म्हणजे तुम्ही दिलेल्या संस्कारांचे फलित आहे. आम्ही सर्व भावंडे म्हणजे तुमच्या तपश्चर्येची वेगवेगळी फळे आहोत. प्रत्येकाची चव वेगळी, स्वभाव वेगळा, तरी देखील आम्हा सर्वांच्या हृदयात एकच गोष्ट कोरली आहे, ती म्हणजे तुमचे संस्कार. तुम्ही कधी श्रीमंती दिली नाही, पण स्वाभिमान दिला. मोठे बंगले नाही बांधले, पण मनाचा मोठेपणा शिकवला. आमच्या चुकांना पदरात घेतलं आणि आमच्या यशाचे डोळ्यात पाणी आणून तोंड भरून कौतुक देखील केले. बाबा, तुम्ही म्हणजे एक आदर्श मुलगा, खंबीर भाऊ, जबाबदार वडील, प्रेमळ आजोबा आणि लाडके पणजोबा. तसेच समजूतदार सासरे आहात. आपला संसार सांभाळता सांभाळता तुम्ही आपल्या 4ही बहिणी आणि भाच्यांचा अतिशय प्रेमाने व जबाबदारीने सांभाळ केला. आयुष्यातील प्रत्येक नातं तुम्ही मनापासून जपलं. पण हे सर्व तुम्ही करू शकलात कारण तुमच्या प्रत्येक प्रवासात आमची आई निस्वार्थपणे तुमच्यासोबत कायम उभी राहिली. तुमचा हा प्रेमाचा, कर्तव्यनिष्ठेचा आणि सलोख्याचा वारसा आम्ही असाच पुढे चालू ठेवू याची आम्ही ग्वाही देतो. आम्ही सर्व भावंडांतर्फे आई बाबा, तुमच्या चरणी एकच मागणी आहे. तुमच्या या वटवृक्षाच्या छायेत आमच्या पुढच्या पिढ्यांनीही वाढू द्या. तुमचे आशीर्वाद हेच आमचे मोठे धन आहे. म्हणतात ना, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. शेवटी ईश्वर चरणी एकच प्रार्थना. आमच्या आईबाबांना उदंड, आनंदी आणि निरोगी आयुष्य लाभू दे. तसेच त्यांच्या पुढील 75व्या लग्नाच्या वाढदिवस देखील असाच साजरा करण्याची संधी आम्हास लाभू दे. धन्यवाद.